लाडक्या बहिणी होते की ज्यांची KYC झाली नाही किंवा KYC झाली असून सुद्धा पैसे बंद झाले होते। तर KYC मुळे तुमचा हप्ता बंद झाला असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। अनेक लाडक्या बहिणी ज्यांची KYC झाली होती पण त्यांचे पैसे बंद झाले आहेत। काही लाडक्या बहिणींना KYC करताच आले नाहीत, तर काही लाडक्या बहिणींना OTP प्रॉब्लेम होता, तर काही लाडक्या बहिणी एकल महिला होता, काही एकल महिला होता, परित्यक्त्व महिला होता, ज्यांना डॉक्युमेंट सबमिट करता आले नाहीत। अशा लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खास असणार आहे। KYC तुमची झाली आहे किंवा नाही नक्कीच कमेंट करून सांगा। KYC केली होती पण पैसे बंद झाले असतील तरी सुद्धा नक्की सांगायचं आहे, कारण 100% हा उपाय तुमच्यावरती तुम्ही करू शकणार आहात व तुमच्या खात्यामध्ये संपूर्ण पैसे जमा होणार आहेत। ते KYC मुळे हप्ता बंद झाले असतील तर हा खास पर्याय आलेला आहे। मोबाईलवरून घरी बसून ऑनलाईन तुम्ही तक्रार करू शकणार आहात। तर काही लाडक्या बहिणींनी KYC करण्याचा प्रयत्न केला होता, पण OTP प्रॉब्लेम असू द्या किंवा जे काही वेबसाईट चालू नव्हते त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले, त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याचे बंद झाले। आम्ही KYC करण्यापूर्वी आमचे पैसे सुरू होते, पण आम्ही KYC केली पण आमचे हप्ते बंद झालेत, अशा अनेक लाडक्या बहिणींनी तक्रार केली आहे। आता अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे तर सिंपल आहे, जी वेबसाईट दिली आहे ladkibhin.maharashtra.gov. अर्जदार लॉग इनवरती जायचं आहे, मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका, कॅप्चे टाका आणि लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे तक्रार करण्यासाठी एक ऑप्शन येणार आहे। बघा, लक्षात घ्या, 100% खरी आणि बरोबर माहिती असणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, कारण हे जे काही ग्रीव्हन्स असणार आहे किंवा ही तक्रार आहे ती मी स्वतः केलेली आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो हा 100% पर्याय तुमच्यासाठी असणार आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, आता तक्रार करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नसणार आहे। तक्रार करण्यासाठी तुम्ही घरी बसून करू शकता। बघा, तक्रार फॉर्म सुद्धा देण्यात आलेला आहे। कृपया योग्य तक्रार प्रकार आणि श्रेणी निवडा, अन्यथा तुमची तक्रार नाकारली जाईल। तर अशा प्रकारे सिलेक्ट ग्रीव्हन्स टाईप आणि तक्रार श्रेणी तुम्ही निवडायची आहे। का तुमचे पैसे बंद झाले आहेत ते तुम्ही निवडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जे काही ऑप्शन देण्यात ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे। सिम्पली ऑनलाईन प्रकारे तक्रार करायची आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, ही ग्रीव्हन्स फॉर्म म्हणजे तक्रार फॉर्म भरायचा आहे, ज्यामध्ये पहिला ऑप्शन आहे तक्रार प्रकार आणि दुसरा ऑप्शन आहे तक्रार श्रेणी। यामध्ये तक्रार प्रकारमध्ये दोन ऑप्शन आहे, म्हणजे माय ॲप्लिकेशन आणि कंप्लेंट अगेन्स्ट। माय ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तक्रार श्रेणीमध्ये तुम्ही पाहू शकता विविध ऑप्शन देण्यात आलेला आहे, पण आपल्याला कंप्लेंट करायची आहे, त्यामुळे कंप्लेंट हेच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे। कंप्लेंट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता तुम्ही कंप्लेंट ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर तक्रार श्रेणीमध्ये परत ऑप्शन झालेत, नॉट एलिजिबल ॲप्लिकेंट इज गेटिंग बेनिफिट आणि ॲप्लिकेशन हॅज पास्ड अवे आणि अदर। तर तुम्हाला नॉट एलिजिबल हे करायचं आहे। त्यानंतर बघा, ही सगळा फॉर्म इथे येणार आहे, अर्ज क्रमांक, ही सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे, पत्ता काय असणार आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमचं जे काही पिनकोड दिलेला आहे, महानगरपालिका, नगरपालिका, अर्ज तपासणी, आणि त्याच्यानंतर बघा तुमची तक्रारीमध्ये KYC न झाल्यामुळे तुमचे पैसे बंद झालेले आहे, तुम्ही तिथे कारण लिहू शकता। हे अशा प्रकारे ऑनलाईन सबमिट करायचं आहे तक्रार फॉर्म व तुमचे पैसे सुरू करून घ्यायचे आहे। महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करा, आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा।